नमस्कार मैत्रिणींनो, मंजूस क्रिएशनमधून तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम साधी सोपी अशी शेपूची भाजी. शेपूची भाजी ही खूप जण कंटाळा करतात खायला, पण अशा पद्धतीने जर शेपूची भाजी केली तर लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. तर चला आपण ही शेपूची भाजी पहिल्यांदा क्लीन करून बारीक चिरून घेतली आहे. शेपूची भाजी ही अगोदर धुवून मग व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची. बारीक चिरून घेतल्यानंतर मग आपण एक कढई गॅसवर ठेवणार आहोत. एक कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये थोडंसं जास्त तेल टाकणार आहोत, कारण शेपूच्या भाजीला तेल हे थोडं जास्त लागतं. तर अशा प्रकारे आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. आता तेलामध्ये आपण तेलाची फोडणी करणार आहोत. थोडं तेल गरम झालं की जिरे मोहरी टाकून फोडणी करणार आहोत. तर अशा प्रकारे आपले तेल आता गरम झाले आहे. आपण आता त्यामध्ये मोहरी जिरे टाकून घेणार आहोत. चला तर मग आपण मोहरी आणि जिरे टाकून घेऊया. अशा प्रकारे मोहरी जिरे तडतडले की नंतर त्यामध्ये हळद टाकून घ्यायची. मोहरी जिरे तडतडल्यानंतर हळद टाकून घ्यायची. अगदी सोपी आणि साधी ही रेसिपी आहे. यामध्ये काही जास्त जिन्नस घातलेले नाही आहेत. तेल चांगले गरम होऊ द्यायचे आणि नंतर मोहरी आणि जिरे त्यामध्ये टाकायचे. आता त्यामध्ये आपण हळद घातली आहे. हळद घालून थोडीशी हिंग घालायची. हिंग पावडर घालायची. आता आपण त्यामध्ये शेपूची भाजी टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थितपणे हलवून घेणार आहोत. हलवण्यासाठी आपण लाकडी स्पून जर वापरला तर तो गरम होत नाही, कारण त्यामध्ये आपण स्पून ठेवला तरी तो गरम होत नाही. पण स्टीलचे स्पून हे लगेच गरम होतात आणि चटका बसतो. त्यासाठी मी नेहमी लाकडाचे चमचे हलवायसाठी वापरते. लाकडी चमच्यामुळे हाताला चटका वगैरे काही लागत नाही, ते गरम होत नाही. अशा प्रकारे आपण पूर्ण शेपूची भाजी त्या कढईमध्ये टाकून घेतली आहे. आता आपण त्यामध्ये एक वाटण केलेलं आहे. शेंगदाणे, लसूण आणि मिरची मिक्सरवर वाटून घेतले आहे. आता त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. आता शेपूच्या भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं. आपल्याला पातळ लागत असेल पातळ आणि कोरडी लागत असेल तर कोरडी, अशी दोन्ही पद्धतीनेही करता येते. आता आपण त्यामध्ये पाणी घातलं आहे आणि थोडीशी उकळी येऊ देणार. शेपूच्या भाजीला थोडी उकळी आली की नंतर आपण ते वाटण त्यामध्ये घालणार आहोत. अशा पद्धतीने शेपूच्या भाजीमध्ये थोडंसं मीठ घातलं आहे. आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं. आता व्यवस्थितपणे हलवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये आपण जे वाटण केलं आहे ते टाकणार आहोत. आणि मग आपल्याला ज्याप्रमाणे ती पातळ घट्ट लागते त्याप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी टाकायचं. आता याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरे आणि थोडीशी तिळाची पावडर आपण घेतलेली आहे त्यामध्ये टाकायला. त्यामुळे थोडासा भाजीला घट्टपणा येतो. लसूण, मिरची आणि कोथिंबीर टाकली आहे आणि थोडीशी तिळाची पावडर, 1 चमचा तिळाची पावडर टाकायची आणि व्यवस्थितपणे ते हलवून घ्यायचं. व्यवस्थित हलवल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून व्यवस्थितपणे भाजी शिजू द्यायची. आता आपण त्यात तिळाची पावडर टाकली आहे. आता व्यवस्थितपणे सारखं करून त्याच्यावर आपण आता एक झाकण ठेवणार आहोत.
चला तर मग मैत्रिणींना, तुम्हाला माझी ही शेपूची भाजी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि नक्की करून पहा. नमस्कार. झाकण ठेवून गॅस बंद करू आणि थोड्या वेळ या भाजी शिजण्याची वाट पाहणार आहोत. चला तर मग आपण भाजी शिजण्याची वाट